आदरणीय तटकरे साहेबांना निवडूनच द्यायचंय आणि हे निवडणुकीपूर्वीची जाहीर होणारी सभा ही निवडणुकीच्या विजयाची खात्री देणारी निश्चितपणे असणार। आपल्या भागामध्ये काम करत असताना मी एवढंच सांगेन की चिपळूण तालुक्यामध्ये जी गावं येतात त्या गावांमध्ये देखील मताधिक्य देण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांची आणि माझी सगळ्यांची बरोबर आपल्या सर्वांची आहे। ज्या पद्धतीने गुहागर आणि खेड तालुका या सगळ्या निवडणुकीमध्ये पुढे असेल तेवढ्याच ताकदीने चिपळूण तालुका देखील निश्चितपणे असेल हा विश्वास तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाने मी आदरणीय तटकरे साहेबांना देतो। थोडंसं माझं देखील या भागाकडे दुर्लक्ष झालं असेल, येणं जाणं कमी असेल, पण तुम्ही आता इथून पुढच्या काळात तुम्हाला खात्री देतो की या भागातील प्रत्येक गावागावामध्ये विकास कामं करण्याची त्याचबरोबर तुमच्याशी संपर्क ठेवून तटकरे साहेब असतील, विनयजी नातू असतील, या राज्यामध्ये जे जे मंत्री असतील त्यांच्याकडून कामं करण्याची जबाबदारी चिपळूण तालुक्याची मी उचलीन आणि तिथं तुम्हाला प्रत्यक्षपणे त्याचा अनुभव चांगल्या पद्धतीने येईल। दैवली असेल, खरवत असेल, या सगळ्या भागामध्ये नेहमीचा संपर्क माझा आहे। केरशेत, नायशी, वडेरू याही भागामध्ये बऱ्यापैकी जास्तीचा संपर्क आहे, परंतु थोडासा निवळीपासून या परिपट्ट्यामध्ये थोडा संपर्क अजून वाढवण्याची गरजेच आणि ह्या निमित्ताने खात्री देईन की आपण सगळेजण पुढच्या काळात आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये काम करताना विकासाबरोबर एक तरुण लोकांना काम देण्याचं, हाताला काम देण्याचं काम देखील आपण त्या माध्यमातून आपणा सगळ्यांना माहिती आहे सगळ्यात महत्त्वाचा आपला देश असतो आणि देशाची सुरक्षितता ठेवायची असेल तर आदरणीय मोदी साहेबांसारखा पंतप्रधान तिसऱ्यांदा होणं ही काळाची गरज आहे आणि ती गरज ओळखून आपल्याला पुन्हा एकदा तिसऱ्या वेळी मोदी साहेबांचे हात बळकट करायचे। 400 पारचा जो नारा आहे त्या नाऱ्यामध्ये आपला खासदार देखील तेवढ्याच ताकदीने तिथे असणं गरजेचं। नुसतं निवडून येणं आपला उद्देश नाही, तर निवडून येण्याबरोबर आपल्याला प्रचंड मताधिक्य मिळवून देणं आणि प्रचंड मताधिक्याने आपला खासदार तिथं जाणं ही आपल्याला भूमिका बजवायची। यासाठी जास्त आता 8 ते 10 दिवस राहिले, या 8 ते 10 दिवसामध्ये तुम्ही प्रचंड मेहनत घ्या। हे 10 दिवस फक्त तटकरे साहेबांसाठी द्या, तिथून पुढचे सगळे दिवस तटकरे साहेब असतील, आम्ही सगळेजण असू हे तुमचे सेवक म्हणून कायमस्वरूपी तुमच्या सोबत छोट्या मोठ्या कामापासून सगळ्या बाबतीत आपल्या सोबत निश्चितपणे आम्ही असणार। अनेक बाबींचा विचार केला तर हा मतदारसंघामध्ये आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं, कारण या समस्या तोंड द्यायचं असेल तर स्थानिक आमदार देखील आपला असणं गरजेचं आणि आमदाराला जोड खासदाराची असेल तर अनेक कामं त्या माध्यमातून आपली पूर्ण होणार। तटकरे साहेबांबद्दल सांगायचं झालं तर प्रचंड अभ्यास, कुठच्याही विषयामध्ये हात घातला तर त्यांनी तो पूर्ण करून घेण्याची त्यांची असलेली ताकद आज जर तटकरे साहेब उद्या होणाऱ्या मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात आपल्या भागाचा खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर निश्चितपणे तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की साहेब आपले मंत्री होणार आहे आणि जर मंत्री झाल्यानंतर या भागातली समस्यांची जबाबदारी मी असेल, विनयजी नातू साहेब असतील आणि इथं असलेले आपले सर्व जण असो आम्ही निश्चितपणे घेऊ हा शब्द आजच्या दिवशी साहेबांना देतो। साहेब 72 गावं आमची आहेत, 92-93 मतदार हे आहेत, बूथ आहेत, या सगळ्या बूथचा विचार केला तर इथला सगळे कार्यकर्ते आज जोमाने काम करतात। मी तुम्हाला आजच्या दिवशी विश्वास देतो की जसं खेडमध्ये आदरणीय रामदासभाई कदम काम करतात, जसं योगेश दादा काम करतात, बाबाजीराव काम करतात, त्याच पद्धतीने या भागामध्ये पण तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने गुहागर आणि खेडमध्ये जे मताधिक्य मिळेल त्याच्या थोडीचं किंबहुना त्याच्यापेक्षा थोडंसं सरस मताधिक्य देण्याची जबाबदारी आमची असेल आणि ती उचलण्याचं काम आम्ही या सगळ्या माध्यमातून निश्चितपणे करू। म्हणून आजच्या दिवशी आपल्याला कळकळीची विनंती करतो की 7 मे रोजी घड्याळ ही आपली युतीची निशाणी, यापैकी अनेकांनी कदाचित धनुष्यबाणावर मारलेला असेल शिक्का, कोणी कमळावर पण पूर्वी मारलेला आहे, पण हे सगळं जरी खरं असलं तरी आज आपलं घड्याळ ही निशाणी ज्या पद्धतीने तुम्ही विनयजी नातू या परिसरामध्ये काम करतात
मी तुमचं उदाहरण त्या आमच्या सगळ्या भागांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना पण देतोय की नातूसाहेब होस्ट म्हणून काम करतायत, तसं तुमची आमची जबाबदारी आहे की त्या भागामध्ये आम्ही होस्ट म्हणून काम करायचं. त्यामुळे या दोन्ही लोकसभेचे निवडून येतील हा विश्वास आजच्या दिवशी व्यक्त करतो. आदरणीय तटकरे साहेबांबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कुठचंही काम एकदा दिलं की ते तडीच नेणं हा त्यांचा स्वभाव. पाठपुरावा कसा करायचा आणि त्यांच्या शब्दाला धार आणि वजन किती आहे हे आम्ही अनुभवलेलं, तुम्ही अनुभवलेलं. त्यामुळे आज आपला खासदार खूप वेगळ्या पद्धतीचा आहे, क्वालिटीचा खासदार आहे. त्याच्यापूर्वी जे खासदार म्हणून 5-5, 6-6 टर्म केले होते ते मला वाटतं कधीही या भागात आले नव्हते. मधल्या काळात निवडणुकीत हरल्यानंतर करोना आला, महापूर आला, अनेक समस्यांना तोंड आपण देत होतो, पण इथं कधी ते फिरकले देखील नव्हते. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करून येणाऱ्या सरांनी आमच्या रोजगाराच्या बाबतीमध्ये आपल्याला काय विनंती केली, मी तुम्हाला रोजगाराची विनंती करणार नाही, परंतु तटकरे साहेबांच्या ज्या विरोधातले उमेदवार आहेत, आनंदजी गीते आहेत, या गीतेनं मला वाटतं आपल्यासारख्या सगळ्या मतदारांनी 6 वेळा खासदार केलं, 3 वेळा मंत्री केलं, आणि या त्यांच्या कालखंडामध्ये एकाही माणसाला उद्योग दिला नाही, एकाही माणसाला नोकरी दिली नाही, एकाही माणसाला काम मिळालं नाही. अशा माणसाला देखील आपण हद्दपार केले पाहिजे, याच्याकरता आज मेळावा आहे. आपण हद्दपार केले पाहिजे. मी अनेक वेळा भाषणामध्ये तटकरे साहेब ऐकतोय मी की बाटली, भूज, सैतान हा प्रकार रायगडमध्ये मला काय माहिती नाही, आमच्याला काय प्रकार माहिती नाही, पण अशी भूत बाटलीत भरण्याची ताकद आमचे नेते रामदास कदमांच्यात आहे आणि आमच्या सगळ्या शिवसैनिकांमध्ये आहे. हे देखील मला सांगायला आनंद होतो की आपल्याला माहिती आहे आपण या भागामध्ये गेल्यावर कित्येक वर्ष या माणसाकरता कुठल्या प्रकारची अपेक्षा न करता, कोणत्या प्रकारच्या अपेक्षा न ठेवता एक जनतेला वाटलं की हा कुणबी समाजाचा एक कोटी नेता आहे, आपल्या कुणबी समाजाचा एक खासदार आहे, हे आपल्या समाजाकरता काहीतरी करेल, अशा प्रकारची भावना ठेवून सतत आणि सातत्यानं मला 6 वेळा आपण त्याला खासदार केला. आपण मला सांगायला बांधवांना आनंद होतो की आपल्या ज्या मुलांना वसतिगृह आहे, या वसतिगृहाकरता आमची जी समाजची मंडळीच्या तटकरे साहेबांना गेली, मला वाटतं तटकरे साहेबांनी त्या वसतिगृहाकरता 5 कोटी रुपये दिले. एवढंच नव्हे, भाईंच्या नेतृत्वाखाली शिंदे साहेबांनी आपण मुख्यमंत्र्यांनी परत 7 कोटी दिले. 12 कोटी देऊन आपल्या कुणबी समाजाचा सन्मान करण्याचं काम हे आमच्या शिंदे साहेबांनी भाईंनी केलेलं आहे. यासाठी आपला सन्मान असला पाहिजे. आपल्याला अनेक प्रकारच्या वर्गाने येतात, भाषण आपल्याला ऐकतोय आपण, अनेक प्रकारच्या बातम्या येत आहेत. भाई मला काल कोणतरी असं म्हणालं, मला खेड्यातून फोन आला की 72 गावच्या कुणबी समाजाला काहीतरी पाठिंबा दिला म्हणून, आणि तटकरे साहेबांची विनंती आहे, ही सगळीची मंडळ जमले आहे, हे निव्वळ भाईंच्या विश्वासावर आणि भाईंच्या शब्दावर जमले, याचा मला सार्थ अभिमान आहे. आज लग्न तरी असले तरी लोक मंडळ जमले आहे. माझ्या गावात लग्न आहेत, दाजूच्या गावामध्ये लग्न आहेत, लग्न मोठ्या प्रमाणात आहेत. तर देखील मला तुम्हाला एकच सांगेन की या भागामध्ये काम करत असताना भाईने फक्त मला 4 मिनिटं दिलेले आहेत. आपण पाहिलं, आपण आज त्यांच्या भाषण आपण ऐकतोय, जोरात भाषण बोलतायत, फार मोठ्या वल्गना करतायत, मोठे नेते आहेत ते, परंतु ज्यावेळेला खासदार होते, मंत्री होते, त्यावेळेला एखादा कार्यकर्ता भेटायला गेला, ज्या कार्यकर्त्यांना परिश्रम घेतले, ज्यांनी कष्ट केले, असे कार्यकर्ते काम सांगण्याकरता गेले की त्या माणसाच्या तोंडात एकच शब्द होता, ठीक आहे, मी याच्याशी बोलतो, त्याच्याशी बोलतो, याला सांगतो, त्याला भेटायला सांगतो. याच्या पलीकडे भाई त्यांचं वाक्य काही नव्हतं. आणि म्हणून माझी विनंती आहे, मी एवढं करता उभं राहिलोय की मला वाटतं 12 वर्षामध्ये मी भाईंच्याकडे कधी गेलो नाही. फार मी मोठी चूक केली, माझ्या आयुष्याचं सगळं मी नुकसान करून घेतलं, माझ्या आयुष्यात नुकसान करून घेतलं. मी या माणसाला मी देव मानला. माझे वडील देखील आले आहेत, 87 वयात चालू आहे. वडिलांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, पंढरपूरच्या वाऱ्या करतात. मी त्यांच्या कधी पाया पडलो नाही. ह्या माणसाच्या मला वाटतं हजारो पाया पडलो असेल, परंतु ह्या माणसाला दगडाला जो पाजर फुटेल, पण ह्या माणसाला कधी पाजर फुटणार नाही. आणि पुढे एकच सांगेन की माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मला वाटतं माझा संसार उद्ध्वस्त असेल, ह्या माणसाचा या निवडणुकीत 97 वर्ष राहणार नाही, याच्या देखील याची सभा आहे. बांधव तुम्ही मी तुम्हाला आवाज सांगतो, मला मी कोणी नाही, कोणी साहेब काय करत नाहीत, कोणते समाज भूत पसरवतात, कोणी काही नाही. मला वाटतं ह्याच्यामध्ये सगळ्याची मंडळी उपस्थित आहे, त्याच्यामध्ये 90% कुणबी समाजाचे भाई आहेत. भाई त्याच्यामध्ये 90% कुणबी समाज सगळी माणसं आहेत. आणि म्हणून आम्ही सगळ्या लोकांनी निर्णय घेतलेला आहे की आमच्या सगळ्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, आमच्या सर्व शिवसेनेच्या आमच्या महिला आहेत, आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे. भाईंचा आदेश हा आदेश, आणि मला वाटतं भाई तुमच्या आदेशावर अशा प्रकारे सभा झालेली आहे.
याचा मला आनंद आहे. आणि म्हणून जास्त वेळ न घेता आपली निशाणी राष्ट्रवादीची जी घड्याळ आहे, मला माहिती आहे आम्ही राष्ट्रवादी चिन्ह कधी पाहिलेलं नाही, म्हणजे आम्ही कधी मतदान देखील केलेलं नाही. परंतु यावेळेला आपल्याला सगळ्या गावातल्या लोकांना आपल्याला समजावून सांगायचं आहे, घराघरामध्ये आपल्या निशाणे पोचवायचे आहे, बायतीचं आपले उमेदवार तटकरे साहेबांना निवडून आणायचं आहे, मोदी साहेबांचे हात आपल्याला बळकट करायचे आहेत. आणि तुम्हाला एकच सांगेन, तटकरे साहेबांना मत म्हणजे मोदी साहेबांना मत. तर सर्व घटक पक्षांनी एकत्रित काम करायचं ठरवलं. आत्ताच्या अनेक वक्त्यांच्या भाषणामध्ये आलं की यावेळी पहिल्यांदा हा महायुतीचा प्रयोग आहे. आम्ही युतीमध्ये सर्व एकत्र जमत होतो, मतदान होत होतं, पण महायुतीच्या या प्रयोगामध्ये अनेक चिन्हांवरची मतदान हे पहिल्यांदा होणार आहे. त्यामुळे माझी यावेळचं या मतदारसंघातली मतदान हे घड्याळ निशाणीवरती करायचं. त्यामुळे सर्व मतदारांसमोर घड्याळ निशाणी ही अधिक प्रमाणात एकत्रित तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडनं गेली पाहिजे. मी कमळाचे झेंडे सुद्धा लावले नाहीत, आग्रह केला नाही लावलेच पाहिजेत म्हणून. म्हणजे असा की महायुतीमध्ये आपल्याला जायचं असल्यामुळे आपण एकत्रित घड्याळ निशाणीवरती पुढे जायचं ठरवलेलं आहे आणि त्याकरता एकत्रित काम करायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे माननीय मोदीजींना प्रधानमंत्री करण्याकरता आपण सर्वांनी हा निर्णय घेतलाय, ध्यास घेतलाय आणि याचे आपले शिलेदार हे सुनीलजी तटकरे. मी काही मुद्देही सांगतो. हा तसा पूर्वीचा वेगळा मतदारसंघ होता, मी वेगळ्या मतदारसंघात होतो, पण ज्या कैलासवासी दत्ताजी नलावडे, कैलासवासी दत्ताजी साळवी यांनी ज्या चिपळूण तालुक्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांना शिवसेना या 4 शब्दांचा आशीर्वाद दिला आणि अनेक ड्रायव्हरचे आमदारही केले, सर्व कार्यकर्त्यांनी ते अनुभवले. पण अडचण अशी झाली, एका पक्षात त्रास झाला तर तटकरे साहेब तुम्ही आशीर्वाद दिला, तिकडे नाही जमलं, तुम्ही भरभरून दिलं, तिकडे नाही जमलं, परत इथे आशीर्वाद दिला. मी एवढ्या करता हा मुद्दा काढला की मी अनेक दिवसांनी डॉक्टर भुवडांच्या परिसरात इथे सभेच्या निमित्तानं आलो आणि मग या भागात शिवसेना ज्यांनी रुजवली ते बाबाजी खांबे, डॉक्टर भुवड यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, म्हणून मी हा मुद्दा काढला. नाही, सर्वच मुद्दे एकदा आपण सर्वच चर्चा केली पाहिजे ना भाई, असं होत नाही. सर्वच मी विषयावरतीच आहे, मी विषय सोडून जाणारच नाहीये कुठे, पूर्ण विषयावरती मी राहणार आहे. आपल्याला सर्वांना यामध्ये काम करत असताना या भागात आम्ही एकत्रित काम केलं. इथे तर विचार केला तर दुसऱ्या पिढीत वेगवेगळ्या पक्षात काम करणारे आम्ही अनेक नेते आहोत. माननीय गोविंदराव आणि माझे वडील हे वेगवेगळ्या पक्षात काम करत होते. आत्ताचे आमदार माननीय शेखर निकम, मी वेगवेगळ्या पक्षात कामकाज करतो. पण एकत्रितरित्या भागाच्या विकासाकरता आम्ही गेलं पाहिजे ही भूमिका ठेवून जेव्हा काम करायचं ठरवलंय, या भूमिकेतनं महाराष्ट्रातल्या महायुतीच्या नेत्यांनी ठरवलं की या देशाच्या विकासाकडे जायचं असेल, आपल्याला एकत्रित काम करायचं असेल तर आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आणि 2047 साली जो विकसित भारत करायचा आहे, या विकसित भारताकरताचा जो उद्देश सर्व नेत्यांनी, ज्या केंद्रीय नेत्यांनी एकत्रितपणे सर्वांसमोर मांडलाय आणि तो विकसित भारताचा उद्देश घेऊन सर्व नेते जेव्हा जात आहेत तेव्हा आपल्या सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित गेलं पाहिजे. मतदार इकडचा सुज्ञ आहे, त्याला माहिती आहे लोकसभेची निवडणूक कोणती आहे, ग्रामपंचायतीची निवडणूक कोणती आहे. पण ज्यांना सर्व कार्यकर्त्यांना यापूर्वी वेगवेगळ्या निशाण्या जरी सांगितल्या असतील
तरी यावेळी आपल्याला घड्याळ निशाणी जेव्हा सांगायचे तेव्हा आपण एकत्रित सर्व कार्यकर्त्यांनी मतदाराच्या घरी गेलं पाहिजे आणि त्या सर्वांना विनंती केली पाहिजे की या निवडणुकीतलं आपलं सर्वांचं मत मान्य सुनीलजी तटकरेंना घड्याळ निशाणीच्या समोरचं बटन दाबून आपण द्यावं, एवढी विनंती सर्व मतदारांना करावी आणि सर्व मतदान अधिकाधिक करून घ्यावं एवढी विनंती आपल्याला करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नातू साहेब. आणि यानंतर मी विनंती करतो आपल्या या रायगड रत्नागिरी लोकसभा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके उमेदवार तटकरे साहेब यांना आपण या सभेला संबोधित करावं. लोकसभेच्या निवडणुकीला आज आपण महाराष्ट्रातल्या तिसऱ्या टप्प्यामध्ये सामोरं जातो. महायुतीचा उमेदवार नात्याने माझ्या प्रचारार्थ या ठिकाणी सभा होती आहे. आदरणीय रामदासभाई असतील, डॉक्टर विनय नातू असतील, शेखरजी असतील, बाबाजीराव असतील, चव्हाणजी असतील, सारेजण या प्रचार सभेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि रणरणत्या उन्हामध्ये प्रखर तापमान झालेलं असतानासुद्धा माता भगिनीने आपण सारेजण या सभेला या ठिकाणी आलात. सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभारी मानतो. देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे, अत्यंत महत्त्वाची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं. संविधान देण्याची जबाबदारी त्यांच्यावरती ज्यावेळेला सोपवली गेली त्याला जगातल्या सर्वच राष्ट्रांचा त्यांनी सखोलपणाने अभ्यास केला. प्रगत असलेल्या राष्ट्रांमध्ये नेमकी काय स्थिती आहे, इतर राष्ट्रांच्यामध्ये नेमकी काय स्थिती आहे. तुमचा आणि माझा देश खंडप्राय असलेला देश, अनेक बोली चाललेला देश, अनेक धर्मियांचा देश. या देशाची अखंडता टिकवायची आहे, देशाची एकात्मता ठेवायची आहे, या देशाचं सार्वभौमत्व आम्हाला अधिक मजबूत करायचं आहे. या साऱ्याचा विचार करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरातल्या व्यवस्थेचा विचार केला आणि एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय या देशाच्या दृष्टीकोनातून त्यांनी दिला की या भारताला संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था दिली. संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था याचा अर्थ काय, जगातल्या पुढारलेल्या राष्ट्रांच्यामध्ये फक्त मताचा अधिकार काही मुठभर लोकांना असतो. सिनेट निवडले जातात आणि सिनेट जाऊन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये मतदान करतात. पण तुमच्या आणि माझ्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये अशापैकी एक अलौकिक कामगिरी केली की आज देशामध्ये श्रीमंत गणल्या जाणाऱ्या गौतम अदानींच्या मतांचं मूल्य, मुकेश अंबानीच्या मतांचं मूल्य आणि या सेवेच्या निमित्ताने या वाड्या वस्तीतल्या जमलेल्या माणसाचं आणि मैगिरीचं मताचं मूल्य सारखंच ठेवलं आणि या देशाच्या लोकशाहीचा एक मजबूत पाया त्यांनी त्या कालावधीमध्ये नेला. त्याच्यामुळे हा देश एकत्र राहिला, अखंडता टिकली, एकात्मता टिकली. सरकारही बदलले गेले. सरकार येतात जातात, निवडणुका येतात जातात. कोण नेतृत्व या देशाचं भक्कमपणाने उभारणी करू शकतं याचा विचार या देशातली शून्य जनता निश्चितपणे त्या ठिकाणी करू शकते. आपण अनुभव की 77 साली 75 साली ज्यावेळेला आणीबाणीचा अतिरेक झाला त्याला देशभरामध्ये एक तऱ्हेचं फार मोठ्या प्रमाणावरती वैचारिक आगडोंब उसळला गेला. सर्वच भिन्न राजकीय पक्ष जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली एकत्रित आले. जयप्रकाश नारायणच्या चळवळीचं नेतृत्व त्या कालावधीमध्ये करत होते. इंदिराजींचाही पराजय झाला, संजय गांधींचाही पराजय झाला आणि देशातल्या जनतेने दाखवून दिलं की हा देश संविधानावरती चालणार, हा देश सर्वसामान्य माणसाच्या विचारधारेतून चालणार. हे देशाने 77 सालामध्ये त्या कालावधीमध्ये अनुभवलं. पुन्हा एकदा इंदिरा गांधी सत्तेवरती आल्या. त्यानंतर इंदिराजींची हत्या झाली. राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने निवडणुका लढवल्या आणि प्रचंड प्रमाणावरचं बहुमत त्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाला मिळालं. डॉक्टर साहेब भारतीय जनता पक्षाला त्यावेळेला केवळ 2 जागा लोकसभेमध्ये मिळाल्या होत्या. सध्या अटल बिहारी वाजपेयी साहेबांसारख्या दिग्गोत्तर नेत्यांचा सुद्धा दुर्दैवाने त्यावेळेला पराजय झालेला होता आणि एक सहानुभूतीचे लाड या देशभरामध्ये त्या कालावधीमध्ये आले होते. पण काय अनुभवलं आपण त्याच्यानंतर 1989 सालामध्ये देशामध्ये ज्यावेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला काँग्रेस पक्षाला बहुमत मिळालं नाही, इतर कोणाला बहुमत मिळालं आणि विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार जनता सेक्युलरच्या नावाने त्या ठिकाणी आलं. त्या सरकारला सुद्धा भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला. मंडल कमिशनची अंमलबजावणी करण्यासाठी एक निर्णय त्यांनी त्यावेळेला विश्वनाथ प्रताप सिंग साहेबांनी घेतला. देशभरामध्ये अंगठोप त्यावेळेला उधळला गेला आणि विश्वनाथ प्रताप सिंगांचा राजीनामा झाला आणि विश्वनाथ प्रताप सिंगांच्या ऐवजी चंद्रशेखरांचं सरकार आलं. पण गंमत आपल्याला वाटेल की इंदिरा गांधींच्या कारकिर्दीमध्ये ज्या चंद्रशेखरांनी त्यांना विरोध केला शेकवण एकदा लावून घ्या.
त्या चंद्रशेखरांना सुद्धा काँग्रेस पक्षाने त्या कालावधीमध्ये पाठिंबा दिला। आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता त्या कालावधीमध्ये या देशाला अनुभवायला मिळाली। अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं। 5 वर्षाचा लोकसभेचा कालखंड हा 5 वर्ष राहू शकला नाही। 91 सालामध्ये सुद्धा या देशामध्ये मध्यवर्ती निवडणुका आल्या आणि त्या माध्यमातून संमिश्र सरकार देशाने त्या ठिकाणी अनुभवलं। 2014 सालामध्ये ज्याला लोकसभेच्या निवडणुकीला मी सामोरं गेलो त्याला भारतीय जनता पक्षाने चाणक्यपणाने नरेंद्र मोदी साहेबांचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून निवडून दिलं, उमेदवारी घोषित केली आणि नेहरू गांधी परिवाराच्या नंतर एका नावाने देशामध्ये मतं मागितली गेली। त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी आणि देशातल्या जनतेने त्यांच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब केलं आणि एक तऱ्हेचं बहुमत त्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी मिळालं। माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा सुद्धा त्या कालावधीमध्ये पराजय झाला। आज अनंत गीते किती टीका मोदी साहेबांच्यावरती करत असतील, कितीतरी टीका द्यायला भारतीय जनता पक्षावरती त्या ठिकाणी करत असतील। 8 वेळेला अनंत गीतेनी ज्या निवडणुका लढल्या त्या भारतीय जनता पक्षाच्या बरोबरीने लढल्या। टीका टिप्पणी राजकारणामध्ये तुम्ही करू शकता, पण ज्यांच्या समेत तुम्हाला सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली, मंत्रिपद तुम्ही भोगलीत, त्यांच्याच विरोधामध्ये आज तुम्ही ज्यावेळेला बोलता त्यावेळेला कृतज्ञता कशी असू शकते हे अनंत गीतेंच्या रूपाने अलीकडच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं। देशामधल्या जनतेने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब केलं। मी पराभूत झालो फक्त 2100 मताने। त्याची कारणं अनेक आहेत। रामदासभाई त्याच्यातलं एक कारण आहे। त्याने 3-4 सुनील तटकरे शोधले आणि त्या 3-4 सुनील तटकरेंना 17-18 हजार मतं पडली। त्याच्यामुळे माझा 2100 मताने त्याला पराजय झाला। त्याचं दुःख नाही रामदासभाई। शेवटी समाज जीवनामध्ये राजकारणामध्ये अनेक वेळेला वेगवेगळी त्या ठिकाणी घटना घडत असतात, परंतु एक त्या कालावधीमध्ये गीतेजींना वाटत होतं की ते म्हणजे सर्व समाज, ते म्हणतील ती पूर्व दिशा, पण त्यांच्या पाठीमागे ताकद उभी होती शिवसेना नावाच्या 4 अक्षरांची। त्यांच्या पाठीमागे ताकद होती भारतीय जनता पक्षाची। असं असताना सुद्धा निसटच्या मताने ते पराभूत झाले। त्यांचं नशीब एवढं मोठं आहे की नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदाची संधी त्यावेळेला मिळाली। 5 वर्ष सलग मोदी साहेबांच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी ते मंत्री राहिले। शेगवण साहेब जरा तुम्ही थांब 5 मिनिटाच्या साहेबांच्या सरकारमध्ये सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मंत्री होता। नरेंद्र मोदी साहेबांसारख्या लोकोत्तर नेतृत्वाच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली। तुमच्याकडे उद्योग खातं होतं, ते अवघड का अवजड तुमचं तुम्हाला माहिती, पण त्या 5 वर्षामध्ये या रत्नागिरी रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावरती रोजगाराची साधनं निर्माण करू शकला असता, तुम्हाला उद्योग आणता आले असते। होय, स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याकडे खातं 7-8 महिने होतं। विलासरावने 1000 कोटी रुपये त्यांच्या लातूरच्या मतदारसंघामध्ये नेले आणि आज रेल्वेचे बोगीज बनवण्याचा कारखाना लातूरला सुरू आहे। 10,000 तरुणांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी मिळाली। लातूर शहराच्या वैभवामध्ये त्या ठिकाणी भर पडली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्लभाई पटेल यांच्याकडे 7-8 महिन्याचा हा कारभार आला। 1000 कोटी रुपयाची गुंतवणूक त्यांनी गोंदियाच्या परिसरामध्ये नेली। तब्बल 5 वर्ष तुमच्या ताब्यामध्ये खातं होतं आणि विशेष करून मोदी साहेबांसारखे विकसनशील विचाराचे, प्रागतिक विचाराचे, फार मोठ्या प्रमाणावरती औद्योगिकरणाला आणि पायाभूत भूविधाना चालना देणारे नेतृत्व असताना तुम्हाला एक दमड्याचा गुंतवणूक या माझ्या रायगड रत्नागिरी लोकसभा मध्ये त्या ठिकाणी आणता आलं। टीका टिप्पणी जरूर त्या ठिकाणी करू शकता, परंतु जे काम आपल्याला करण्याची संधी मिळाली त्याच्यातून लोकांच्यासाठी आपण काय काम केलं हे आपल्याला सांगण्याची प्रकर्षाने आवश्यकता त्या ठिकाणी असते। आज आम्ही सगळेजण महायुतीमध्ये सहभागी झालो। प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे। आज आमचे RPIचे सर्व सहकारी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत। या देशाला घटना संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं। या देशामध्ये ज्या ज्या वेळेला काँग्रेस पक्षाची सरकार होती त्या वेळेला सुद्धा अनेक ठिकाणचे कायदे त्या ठिकाणी बदलले गेले, पण संविधान बदललं जाणार अशापैकी अवई कधी विरोधी पक्षांनी उठवले नाही। या उलट नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशाची प्रगती फार मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी जरूर झाली। काय कायद्यामध्ये सुधारणा केली गेली, या देशाचं महत्त्व वाढावं, या देशाची अर्थव्यवस्था वाढावी, या देशामध्ये असलेली गुंतवणूक मोठ्या प्रमाणावरती वाढावी, यासाठी त्याच हेतूने देशाला विकसित राष्ट्राच्या तुलनेमध्ये बरोबरीने स्थान मिळावं यासाठी त्यांनी केलेली तो प्रयत्नाची पराकाष्ठा होती। निवडणुका जवळ आल्याच्या नंतर आंबेडकरी चळवळींच्या मनामध्ये शंका निर्माण करण्याचं काम जाणीवपूर्वक संविधान बदलणार या बाबतीमध्ये एक अवई उठवण्याचा प्रयत्न केला जातो। दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जाहीर केलं की संविधान चंद्रसूर्य असेपर्यंत बदलणार नाही। अमित भाई शाह यांनी जाहीर केलं की संविधान बदललं जाणार नाही। मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी अनेक वेळा जाहीर केलं संविधान बदललं जाणार नाही। देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केलं संविधान बदललं जाणार नाही।
अजितदादाने जाहीर केलं संविधान बदललं जाणार नाही. रामदासभाई कदमांनी जाहीर केलं की संविधान बदललं जाणार नाही. होय, सुनील तटकरे सुद्धा सांगतोय चंद्र सूर्य असेपर्यंत संविधान बदललं जाणार नाही. पण लोकांच्या मनामध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण करत निवडणुकीच्या राजकारणासाठी तुम्ही या देशामध्ये जे काही असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, ही बाब अत्यंत निंदनीय त्या ठिकाणी आहे. निवडणुकीमध्ये आचाराची, विचाराची, सिद्धांताची लढाई त्या ठिकाणी जरूर करा, पण जे घडणारच नाही त्याच्याबद्दलचा आभास निर्माण करत लोकांच्या मनामध्ये कलुषितपणा निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. आज बोललं जातं की अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण केलं जात आहे. का? 370 कलम. 370 कलम म्हणजे तरी नेमकं काय? ज्यावेळेला काश्मीरमध्ये आगडोम उसळला, इंदिरा गांधी त्यावेळेला पंतप्रधान होत्या, शेख अब्दुल्ला त्यावेळेला काश्मीरचे मुख्यमंत्री होते, त्यांच्यात करार झाला. त्याच्यातून 370 कलम ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये नमूद केलं होतं की एखादी विशिष्ट घटना घडली तर घटनेतलं 370 कलम ओपन ठेवलं की त्याचा आधार घेत देशाच्या सुरक्षेसाठी एखादा निर्णय पंतप्रधानांना घेण्याचा, संसदेला घेण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. 370 लागू होऊन आज जवळपास 60 वर्ष झाली. या देशातल्या उर्वरित राज्यामध्ये त्याचा काही फरक कधी जाणवला? कधी या सगळ्या परिसरामध्ये राहणाऱ्या अल्पसंख्याक समाजाला त्याचा कधी काय त्रास झाला? देशातल्या उर्वरित भागामध्ये कधी काय त्याचा त्रास झाला? 370 उठवलं गेलं. त्याच्यामुळे आज काश्मीरमध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर केली. काश्मीर हे स्वर्ग म्हणून म्हटलं जातं जगाच्या पाठीवरती. त्या स्वर्गाचा ऐतिहासिक स्वरूप वाढावं म्हणून प्रचंड पद्धतीच्या पायाभूत सुविधा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केल्या गेल्या. आणि संबंध ईशान्य भारत, ज्याच्यात केवळ 10 लोकसभेच्या जागा आहेत, प्रगतीशील असलेल्या राज्यांच्या मध्ये जेवढा खर्च झाला तेवढाच खर्च मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ईशान्य भारतामध्ये ज्या ठिकाणी आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावरती राहतात, मणिपूर असेल, अरुणाचल प्रदेश असेल, गुवाहाटीला ज्या ठिकाणी सगळे नेते गेले होते तो सगळा परिसर असेल, आसामचा परिसर असेल, इथं प्रचंड प्रमाणावरच्या पायाभूत सुविधा त्या ठिकाणी निर्माण केल्या. CAA कायदा आला. काय नेमकं CAA कायद्यामध्ये त्या ठिकाणी आहे? CAA कायदा एवढाच सांगतो आहे की या देशामध्ये ज्यावेळेला फाळणी झाली त्यावेळेला या देशांतील हिंदू, या देशांतील ख्रिश्चन, या देशांतील शीख, या देशांतील जैन, या देशांतील बौद्ध जे शेजारच्या राष्ट्रामध्ये गेले, म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ यामध्ये जे गेले ते त्या ठिकाणी अल्पसंख्याक आहेत. त्यांना जर का या भारतामध्ये यायचं असेल, त्यांच्या मातृभूमीला यायचं असेल तर त्यांच्या वास्तव्याची अट कमी केली. हा CAA कायदा त्या ठिकाणी सांगतो. या देशातल्या राष्ट्रभक्त अल्पसंख्याक समाजाला त्याच्यातला कथलही तोचीच त्या ठिकाणी नाही. पण जाणीवपूर्वक अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पण मला आज इंडी नेत्यांना त्या ठिकाणी आवाहन करायचं आहे की अशांतता या देशाला परवडणार नाही. संविधान दिलं बाबासाहेबांनी सार्वभौम एकात्मता अखंडता टिकवण्यासाठी. सर्व धर्म समूहाच्या माध्यमातून या देशामध्ये त्या ठिकाणी काम उभं केलं जात आहे. होय, राम मंदिर उभं राहिलं त्याचा अभिमान सर्वांना त्या ठिकाणी आहे. पण अयोध्येमध्ये सुद्धा मशिदीचं काम सुरू आहे, ते सुद्धा आज त्या ठिकाणी तुम्ही सांगत नाही. मताच्या राजकारणाच्या साठी जर काही अल्पसंख्याक समाजामध्ये तुम्ही काहीतरी आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करत असाल तर समाजाच्या हिताच्या विरोधातली गोष्ट त्या ठिकाणी केली जाते. रामदास भाईंनी अनेक वेळा सांगितलं ती सत्य आहे. त्यांनी खेड विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची सुरुवात केली. सुनील तटकरेंनी शिवधन किंवा माणगाव तालुक्यामध्ये नेतृत्व करण्याची सुरुवात केली. सामाजिक सलोखा पूर्णपणाने त्या ठिकाणी प्रस्थापित झाला. भाईचाराचं अदृढ असं नातं प्रत्येकाने त्या ठिकाणी ठेवलं आणि त्याच्यातून मोकळेपणाने प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करू शकतो. निवडणुका नजरेसमोर ठेवून 27 पक्षांची जी आघाडी झाली ती भिन्न विचाराची, आयुष्यभर परस्परांना विरोध करणारी आणि कधी पुन्हा न एकत्रित येऊ शकणारी. अनेक वेळेला त्यांना प्रश्न विचारण्यात आला. एक पहिली मीटिंग मुंबईला झाली त्यावेळेला त्यांचा संयुक्त जाहीरनामा आणि ते कमिटी जाहीर करणार होते. ती कमिटीसुद्धा जाहीर करायला त्यांना रामदासभाई 2 महिने गेले आणि आजही त्यांचा नेता कोणते घोषित करू शकत नाही. त्यांचा नेता ज्या दिवशी घोषित करतील त्यावेळेला 27 पक्षाचे 27 पक्ष विकून झालेल्या इंडिया आघाडीचे 27 तुकडे होतील अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. पण या उलट एनडीएने आपल्या पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मोदी साहेब त्या ठिकाणी आहेत आणि निर्व्यातपणाने या देशामध्ये त्या ठिकाणी सरकार स्थापन करणार आहेत. हा विश्वास देशातल्या जनतेला दिला. स्थैर्य हायवे, अर्थव्यवस्थेमध्ये बदल आपल्याला हवा आहे. आपल्या परिसरामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करायच्या आहेत. होय, आम्ही ते काम करू शकतो. हे करण्याच्या संदर्भामध्ये भूमिका स्वच्छपणाने आम्हाला त्या ठिकाणी घेता येऊ शकते. मी या जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलो 99 ते 2004. त्यावेळेला सुद्धा या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये त्या ठिकाणी फिरलो. त्या कालावधीमध्ये सरकारच्या माध्यमातून जे शक्य होतं ते करण्याचा प्रयत्न केला. कोकणचं पॅकेज आणण्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली. वाडी रोड रस्ते असतील, साकवानचा कार्यक्रम असेल, हे झालं. बेदखल कुळाच्या वतीमध्ये विलासराव ज्यावेळेला रत्नागिरीला बैठक घेतली
त्याला महसूल कायद्यामध्ये बदल केला आणि त्या महसूल कायद्यामध्ये बदल करत बेदखल कुलाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यावेळेच्या सरकारने पावलं उचललं. भाई, तुम्ही राज्यामध्ये 32 वर्ष विधिमंडळामध्ये काम केलं, सभागृहामध्ये तुम्ही विधानसभेचे मंत्री या नात्याने काम केलं, राज्याचे विरोधी पक्षनेत्याने आता नात्याने काम केलं. तुमची अर्थसंकल्पाची वेगवेगळी भाषणं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी समोरच्या वाकावरती बसून मंत्री म्हणून त्या ठिकाणी ऐकलेले आहे. पण कुणबी समाजोत्ती संघ 103 वर्षापूर्वी मुंबईच्या परिसरामध्ये त्यावेळेच्या बुजुर्गांनी स्थापन केला. मुंबई त्यावेळेला देश पारतंत्र्यात होता. मुंबईसारख्या मुंबई शहरामध्ये बहुजन समाजाचं संघटन असावं म्हणून 100 वर्षापूर्वी त्यावेळेला कुणबी समाजोत्ती संघाची स्थापना मुंबईला त्या ठिकाणी झाली. बॅरिस्टर अंतुले साहेबांचा एक धडाका मुख्यमंत्री या राज्याला मिळाला. अंतुले साहेबांनी शामराव पेजेंच्या आग्रहाखातर एक भूखंड त्यावेळेला कुणबी समाजोत्ती संघाला दिला मुलुंडला. शामराव पेजे साहेब नेतृत्व करत होते, लहर रातणकर साहेब करत होते, शिवाजीराव गोत्राड असतील, शिवाजीराव जडार असतील, मामी बोड असतील, रामभाऊ बेंडेल असतील, तुबा कदम असतील, माझ्या रायगड जिल्ह्यातले शांतारामभाऊ फिलसे असतील, दादासाहेब सानेब असतील, बाबूराव भोंडकर असतील, गस कातकर असतील, या सारांनी समाज संघटित करण्याचा आणि समाजासाठी योगदान देण्याचा प्रयत्न केला. पण गीतेजी, तुम्ही 30 वर्ष समाजाच्या नावावरती त्या ठिकाणी खासदार झालात, पण त्या मुलुंडच्या वसतिगृहाचं काम करण्यासाठी तुमच्या मनामध्ये कधी भावना आली नाही. कारण स्वतःच्या सावलीला तुम्ही भीत आलात. एकही बहुजन समाजाचा माणूस तुम्ही नेतृत्व केलं नाही. तर यात रामदास कदमांनी शंकरराव कांगळेसारख्या बहुजन समाजामध्ये जन्माला आलेल्या माणसाला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला. ही दानत असते आणि समाजाचं नेतृत्व उभा करण्याची मनामध्ये उभारणी त्या ठिकाणी असू शकते. तुम्ही नाही ते कधी काम केलं. तुम्हाला तुमची खासदारकी, कारण समाजातलं एखादं नेतृत्व पुढं झालं तर माझी खासदारकी धोक्यात येईल असं सतत संशय. कांगडे साहेब, मी जाणीवपूर्वक बोलतोय आज पहिला प्रथम, सतत संशय त्यांना तुमच्याबद्दलचा आला. कुणबी समाजाच्या नेत्याबद्दल ना राजेश गोंडेला कधी त्यांनी पाठपुरावा दिला, ना आणखीन कोणाला त्यांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिला किंवा त्यांचं नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मग हेच वसतिगृह कुणबी समाजोत्ती संघाचे सगळे नेते मला भेटले. आदरणीय अजितदादांना घेऊन गेलो. कांगणे होते ना त्याच्यात, कांगणे होते, भूषण बरे साहेब होते, संदीप राजपूर होते, सगळे नेते भेटले. समाजोत्ती संघाचे सगळे पदाधिकारी भेटले. अजितदादांच्याकडे त्यांना घेऊन गेलो. भाई, तुम्ही प्रखरतेने अर्थसंकल्पाची अनेक वेळा चिरपाड केले, पण या महाराष्ट्राच्या इतिहासात एका समाजाला राज्य सरकारच्याकडून अर्थसंकल्पात थेटपणाने निधी देण्याची कधी घोषणा झालेली आपण कधी पाहिली नाही. पहिल्यांदाच अजितदादांनी ती घोषणा केली आणि 5 कोटी रुपयाचा निधी दिला. समाजज्योती संघाच्या मुलुंड शाखेमध्ये तो जमा झाला आणि आजचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून कुणबी समाजोत्ती संघाचे सर्व नेते पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना भेटले. अजितदादांनी पाया रचला, एकनाथराव शिंदेने कळस केला आणि त्याच्यावरती 12 कोटी रुपयाचं आज कुणबी समाजाची एक वास्तू उभी राहिलेली पाहायला मिळते. आपल्यापैकी अनेक जण त्या कार्यक्रमाला कदाचित गेले असतील. एक नगभर सुद्धा अनंत गीतेंचा सहभाग नसताना बहुजन समाजाने त्यांचा बहुमान ठेवला आणि त्यांचं नाव टाकलं. त्यांचं नावही बाई पाठीवरती आहे. 14-15 हजाराचा जनसादा जमला होता. गीते आले काय कार्यक्रमाला? मी आलो तो 4-4:30 वाजल्यापासून. कारण आम्ही तरी बहुजन समाजामध्ये लेकरू असलेला बहुजन समाजाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मान. तुम्ही येऊ शकला नाही, धाडस होऊ शकलं नाही. ज्या कारणाच्यासाठी तुम्हाला 30 वर्ष लोकांनी ताकद आणि शक्ती दिली, त्या लोकांच्यासाठी एखादी वास्तू उभी राहते, त्याचा आनंदसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी चेहऱ्यावरती दाखवता येऊ शकला. समाजाबद्दलची तुमची अनास्था, करोनासारखं महामारीचं संकट, देशाला जगाला बंदिस्त राहावं लागलं. माझ्या माता भगिनी या ठिकाणी आहेत. आमची बहीण ज्यावेळेला लग्न होऊन आज जाते त्यावेळेला उंबाट्यावरती माप ओलांडून जाते आत, आणि करोनाच्या महामारीच्या संकटामध्ये उंबाट्याच्या आत आपल्याला बंदिस्त राहावं लागलं. कारण तो प्रादुर्भाव इतका होता की जीव जाण्याची परिस्थिती होती. अनेक आपल्या घरादारातल्या माणसांना ज्यावेळेला करोना झाला त्यावेळेला त्याला बघण्यासाठी सुद्धा जाता येत नव्हतं, हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी जाता येत नव्हतं, आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कार किंवा अंत्यदर्शनसुद्धा आपल्याला घेता येत नव्हतं. त्या कालावधीमध्ये सामाजिक भान या हॉस्पिटलमध्ये बसलेला आपापल्या परीने आम्ही सर्वांनी केलं. इथेही केलं असेल, शेजारच्या खेड तालुक्यामध्ये तिथला आमदार योगेशदादांनी केलं, इथला सगळ्या शेखरजींनी केलं असेल, डॉक्टरांनी केलं असेल, भाईंच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी काम करत आलो. निसर्ग चक्रीवादाचा तडाखा बसला, महापुराचा तडाखा बसला चिपळूणच्या परिसरामध्ये. गीते, तुम्ही कधी आला नाही. तुम्हाला पत्रकारांनी प्रश्न विचारला की आपत्तीच्या कालावधीमध्ये तुम्ही कुठं होतात? तुम्ही फक्त छद्मीपणाने हसता. लोकांच्या संकटाचं उत्तर छद्मीपणाने हसणं याच्या पलीकडे तुम्हाला देता येत नाही त्या ठिकाणी. होय, माझ्यासारखा कार्यकर्ता ठामपणाने सांगतोय की गेली 5 वर्ष आपण मला 17व्या लोकसभेमध्ये काम करायची संधी दिलीत.
मोदी साहेब त्या ठिकाणी नेतृत्व करत होते. मी समोरच्या बाकावरती बसत होतो. भाई मी अनेक वेळा भाषणं केली, आपल्या मतदारसंघातील वाड्या वस्तीचा तालुक्याचा वेगवेगळ्या पद्धतीने उल्लेख केला, टीका टिप्पणी केली नाही, पण सकारात्मक भूमीवरती आपल्या मतदारसंघामध्ये काय आणता येईल त्याचा सर्वंकष वेळीचा प्रयत्न केला. पर्यटनावरती आधारित रोजगाराची संधी कशी उपलब्ध होईल. आपल्या कोकणाला 720 किलोमीटर लांबीचा समृद्ध किनारा मिळाला आहे. तसं योगेशदादांनी प्रयत्न केले, आदितीने प्रयत्न केले, महेंद्र दवेने प्रयत्न केले. त्यांच्या किनारपट्टीवरती मच्छीमारांच्या अद्यावत जेटी, पाच पंढरी किंवा हरण्याच्या परिसरामध्ये 300 कोटी रुपयाची जेटी, शिवर्धनच्या जीवनाखोरी ओढ्यामध्ये 180 कोटी रुपयाची जेटी, त्याच मुळगावमध्ये 80 कोटी रुपयाची जेटी, भरट खोला 200 कोटी रुपयाची जेटी, पलीकडच्या दिघीला आदगावला तेवढ्याच रकमेची जेटी, महेंद्र देवीच्या मतदारसंघात तेवढी जेटी, 1000 कोटी रुपयाच्या पायाभूत सुविधांची कामं आज मोदी सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहेत. हे आम्ही केलेलं काम आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी ठेवू इच्छितो. मुंबई गोवा रस्ता, गडकरी साहेब या देशाचे मंत्री झाले, मोदी साहेबांचं सरकार आलं, पण इंदापूरपासून पुढचा टप्पा त्या ठिकाणी जवळपास राहिला आहे, पण बऱ्यापैकी त्या ठिकाणी पूर्ण झाला. पण भाई रखडला होता पळसपाते इंदापूर. युपीचं सरकार असताना मी मंजूर केला, पण तो भाई BOT तत्वावरती त्या ठेकेदार दिवाळखोरीमध्ये गेला, रस्ता तसाच राहिला. पुन्हा गडकरी साहेबांनी काय निधी दिला, पण तो डांबरीकरणाचा रस्ता असल्यामुळे उखडत होता. हा सुनील तटकरे गडकरी साहेबांना भेटला आणि आज मला सांगायला अभिमान वाटतोय की केवळ माझ्या विनंतीला मान देत गडकरी साहेबांचं मन मोठं आहे. 700 कोटी रुपये त्यांनी मंजूर केले आणि आता पळसपाते इंदापूर कॉन्क्रीटीकरणाचं काम भाई 80% आसपास पूर्णत्वात गेलं. या 24च्या अखेर ते काम पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं. उद्योग आले पाहिजेत म्हणून भाई तुम्ही प्रयत्न केलात, उद्योग मंत्र्यांची साथ मिळाली, कोका कोलासारखी आंतरराष्ट्रीय कंपनीची गुंतवणूक त्या ठिकाणी आली. मन लागतं, संविधानं लागतात, लोकांच्या प्रती भावना असावी लागतात. माझा कोकणातला तरुण आज मुंबईला स्थलांतरित होतोय. 4 पिढ्यापासून मी स्थलांतरित होत आलो, पण अलीकडे स्थलांतर फार मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. याचं शल्य दुःख आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे. पण रोजगाराची साधनं कशी निर्माण करता येतील याचा आपण प्रयत्न करतो. रेवस रेड्डी रस्ता, सागरी महामार्ग, एकेकाळी बॅरिस्टर आंदोलन त्याचं नियोजन केलं होतं. तो आज एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजीच्या, अजितदादाच्या नेतृत्वाखाली 10,000 कोटी रुपयाच्या पुलाची बांधकामाची कामं त्या ठिकाणी सुरू आहेत. अटल सेतू, या देशातला सर्वाधिक 21 किलोमीटर लांबीचा अटल सेतू केवळ मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान होते म्हणून झाला. मी सांगतो याला कारण आहे. आता काही जण म्हणतील मी भूमिका बदलली म्हणून मोदी साहेबांची स्तुती करतोय, तसं नाही भाई. मी विलासरामच्या सरकारमध्ये ज्याला नगरविकास राज्यमंत्री होतो त्याला मी MUTP आणि MUIPचं बिल मांडलं होतं. मुंबईत पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं बिल मी मांडलं. त्याच्यातून शेवडी नावा म्हणजे ट्रान्सफॉर्मर लिंक पुलाचं निविदा काढली. 2 अंबानी बंधूंचा वाद झाला, हायकोर्टात गेलं, काम रद्द झालं, नंतर ते स्वप्न राहिलं. मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेला देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री झाले. जपानच्या पंतप्रधानांना त्यांनी या देशामध्ये आणलं. 0.1% म्हणजे अतिशय अल्प दराने कर्ज आपल्याला मिळालं आणि 22,000 कोटी रुपयाचा 21 किलोमीटरचा लांबीचा पूल, कोकणच्या विकासाचं नवं दालन सुरू झालेलं पाहायला मिळू शकतं. इच्छाशक्ती असली, प्रामाणिकपणा असला, संवेदना असल्या की ते काम त्या ठिकाणी त्यानिमित्ताने करता येते. भाई आग्राने एक भूमिका मांडतात, कोयनेचं वाहून जाणारं पाणी 67 TMC आपल्याला अडवायचं आहे. त्यांनी प्रयत्न केले. मी जलसंपदा खात्याचा मंत्री असताना 10 वर्षापूर्वी प्रयत्न केले, आता त्याने आणखीन केलेत. राज्य सरकारने ठराव केला, भारत सरकारकडे पाठवला. भारत सरकारने एजन्सी नेमण्याच्यासाठी मान्यता दिली. आता भाई मी आज आश्वस्त करतो आहे, हे कोकणातलं 67 TMC पाणी जे बाहेर जातं ते अडवण्यासाठी भारत सरकारच्या माध्यमातून लागणारा निधी असेल किंवा परवानगी असेल ते करण्याच्यासाठी तुम्ही निवडून दिलेला हा मावळा शिलेदार 100% काम केलं असं शब्दसुद्धा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिला. ते पाणी सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातल्या वाड्या वस्तीमध्ये पोहोचवण्याची महत्त्वाकांक्षी योजना तुम्ही त्या ठिकाणी आणतात. जलजीवनच्या अंतर्गत हर घर जल से नल, नल से जल ही योजना राबवली जाते. पण याच्या माध्यमातून कृषी औद्योगिक रचनेचा पाया, फलोत्यांचा अनेक कामं त्या ठिकाणी आपल्याला करता येतील, ज्याच्यातून कोकणाच्या अर्थव्यवस्थेमध्ये बदल होईल आणि मग कोकणी माणूस इतर ठिकाणी स्थलांतरित होणार नाही, तो इथंच राहील. प्रदूषण विरहित कारखानदारी आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. आणि मला विश्वास आहे की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं असलेलं सरकार, ज्याच्यात उद्योग सामंत त्या ठिकाणी उद्योगमंत्री आहेत, अधिकाधिक उद्योग आणण्याचा प्रयत्न आपल्याकडे होईल, रोजगाराची निर्मिती होईल, पण आपल्या प्रदूषणाची हानी होणार नाही याची खबरदारी घेऊन आपण त्या ठिकाणी काम करण्याचा आमचा रोडमॅप तयार आहे. आपण अनुभवलं की करोनाच्या संकटाच्या कालावधीमध्ये शाळा बंद होत्या, 1 वर्ष मुलांचा फुकट गेला, ऑनलाईन शाळा चालू होत्या. भाई BSNLला 57,000 कोटी रुपये मोदी सरकारने दिले.
आणि खासदारांना सांगितले की त्यांच्या लोकसभा मतदारसंघात त्यांना जिथे पाहिजे तिथे त्यांनी त्या ठिकाणी टॉवर उभे करावेत. 4Gचं नेटवर्क भाड्या वस्त्यांमध्ये असेल. भाई त्यावेळेला माझ्याकडनं सगळी यादी दिली. चिपळूणच्या प्रांताला दिली गेली, दापोलीच्या प्रांताला दिली गेली, पलीकडे शिवधनला दिली गेली, माणगावला दिली गेली, अलिबागला दिली, पेणला दिली. आणि एक अत्याधुनिक पैचं नेटवर्क आपल्याला आश्वासित करतो आहे डॉक्टर साहेब आपल्याला भाईना की 2024च्या अखेर अशी एकी वाडी वस्ती राहणार नाही जिथं 4Gचं नेटवर्क नसेल. दूर पल्ल्याच्या गाड्या रोह्यापासून ते रत्नागिरीपर्यंत दुहेरीकरण झालं, इलेक्ट्रिफिकेशन त्या ठिकाणी झालं. अन्य काही थांबे आपल्याला मिळवायचे असतील तर त्याचीसुद्धा प्रयत्नाची पराकाष्ठा होईल. खासदार म्हणून संसदेमध्ये गेल्याच्या नंतर या कामाची आवश्यकता असते. गीते साहेब हे कधी तुम्हाला आठवलं नाही, पाहता आलं नाही. सर्वोच्च पदावरती सत्तेच्या स्थानावरती त्या ठिकाणी राहिलात. भाई ज्यावेळेला ते मंत्री नसायचे ना त्यावेळेला शिवसेनेचे सभागृहातले ते नेते असायचे. आणि सभागृहातल्या नेत्याला दिल्लीमध्ये त्या पक्षाचा खूप भान आहे. सभागृहातल्या कोणाच्या पक्षाच्या नेत्यांनी शशिकांतजी एखादा प्रश्न त्या ठिकाणी मांडला, एखादा प्रस्ताव मंत्र्यांकडे दिला तर त्यांनी सांगितलेल्या प्रस्तावाला लगेच त्या ठिकाणी मान्यता दिली जाते. पण दीर्घकाळ मंत्री राहिले आणि सभागृहाचे नेते राहिले शिवसेनेच्या पक्षाचे, पण कधी त्यांना त्या ठिकाणी एखाद्या लोकबी काम आणता आलं नाही. आज मी आपल्याला अभिवचन देऊ इच्छित आहे. पुढची 5 वर्ष रोडमॅप म्हणून काम केलं आहे. खरं आहे शिवकांत म्हणाल ते खरं आहे किंवा मगाशी रामदासभाई गमतीने बोलताना डॉक्टर साहेबांना बोलले तेही खरं आहे की आज पहिल्यांदाच तुम्हाला घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबायचं. मला याची जाणीव आहे आणि जाण आहे आणि जाण राहील की आज इंडिया मजबूत करण्यासाठी देशामध्ये पुन्हा एकदा सरकार त्या ठिकाणी येण्यासाठी तुम्ही मला साथ देतात. पुढची 5 वर्ष त्याच भावनेतून महायुतीचा खासदार म्हणून मी आपल्या सर्वांच्या सोबत असेल असा विश्वास आजच्या या प्रचार सभेच्या निमित्ताने या ठिकाणी देतो की 72 गावं चिपळूण तालुक्यातील गुहागर मतदारसंघात आहे. आपल्या सर्वांनी म्हणून ठरवावं की आता ही परिवर्तनाची भूमिका घेऊनच आपल्याला त्या ठिकाणी वाटचाल करायचं आहे. याच्यासाठी 7 तारखेला न चुकता घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबत आपल्या सर्वांची लोकसभेच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी द्या. 5 वर्षांमध्ये केलेलं काम, यापूर्वी केलेलं काम, पुढे करण्याचा कामाचा रोडमॅप ठेवला. पण अलीकडे तुम्ही सगळेजण आता सूत्रसंचालन करता. शिवण मगाशी बोलले. अलीकडे काय झालंय उमेदवारांना मला कळत नाही. 8 वेळा निवडणुका लढवून हल्ली ते बकासूर बोलतात, टकमकटोक बोलतात, शैतान बोलतात, बाटली बोलतात, बाटलीत भूत बंद करायचं बोलतात, त्याला बूथ लावायचं बोलतात. 8 वेळेला लोकसभेला लढला, 6 वेळेला देशामध्ये खासदार झालात आणि आपली भाषा काय? लोकांच्या समोर ज्या वेळेला आदर्शवत पाहिजे देशातला एखादा नेता उभा राहतो कारण तुम्ही संसदेमध्ये नेतृत्व केलं. या पद्धतीचे विचार ज्या वेळेला दिले जातात याचा अर्थ आपली विचारशक्ती कुठेतरी संपुष्टात आल्या असं मी म्हणणार नाही, पण काहीतरी घडलं आहे, बिघडलं आहे. आमच्या विचाराच्या माध्यमातून स्पष्टपणा आहे की जनतेची प्रखरतेने सेवा करणं, एनडीए मजबूत करणं, महायुतीला ताकद आणि शक्ती देणं, या मार्गावरती काम करण्याचं काम आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करू एवढा विश्वास देतो. आपल्या सर्वांच्या अंतःकरणापासून आभार मानतो. न चुकता घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबत मला आपली सर्वांची सेवा करण्याची संधी द्या एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. सन्माननीय बाबाजी जाधव साहेब, शशिकांत चव्हाण साहेब, आमचे कांगणे साहेब, या व्यासपीठावर बसलेले सगळे साहेब, काही तो साहेबांनी बसल्या, साहेबिनी पण, बंधू भगिनी मातानो, इतक्या उन्हामध्ये देखील आपण इथे आलात, थांबलात, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. मी एक 5-7 मिनटं फक्त बोलणार, अधिक बोलणार नाही. बांधवांनो, ही निवडणूक देशाच्या 130 कोटी जनतेच्या भवितव्याची आहे. आपल्याला पुन्हा आदरणीय मोदी साहेबांना पंतप्रधान म्हणून 3ऱ्या वेळेला बसवण्याची ही निवडणूक आहे. मला सांगावं तुम्ही की नरेंद्र मोदींशिवाय ह्या देशामध्ये पंतप्रधान पदाचा चेहरा कोण आहे का? या देशामध्ये कोण नाही, कोणी नाही. आणि म्हणून ज्या माणसाने गेल्या अनेक वर्षापासून ज्या समस्या होत्या, विशेषतः शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं, गडकरी साहेब, की राम मंदिर झालं पाहिजे, 370 कलम हटलं पाहिजे, या देशाला न्याय मिळाला पाहिजे. हे स्वप्न कोणाचं होतं? शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं. आणि शिवसेना प्रमुखांचं स्वप्न ज्या वेळेला नरेंद्र मोदी साहेब साकार करतायत त्यावेळेला त्यांचा नालायक मुलगा उद्धव हा काँग्रेसच्या मांडू जाऊन बसतोय आणि मोदींना शिव्या घालतोय. म्हणजे आपल्या वडिलांचं स्वप्न एखादा माणूस साकार करत असेल
तर त्यांचे आपण आभार मानतो. वा माझ्या वडिलांचं स्वप्न तुम्ही साकार केलात. पण याचं डोका फिरला या उद्धव ठाकरेचं. हा सकाळी उठल्यापासून काही बडबडत आहे. मोदी साहेबांच्या वती इतका खालच्या दर्जाला येऊन त्यांनी भाषण केलं की ते शब्द मी तर बोलू शकत नाही. आणि मग तुझी अवकात काय? तुझा मुलगा जेव्हा अडचणीत आला होता त्या मर्डर केसमध्ये एका मुलीच्या, तेवढा गपचूप जाऊन मोदींना भेटलास आणि थांबवलंच सगळं ते. मग आता लाज वाटत नाही तुला? आपण कुणावर बोलतोय, काय बोलतोय? होय बांधवानो, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की ज्या दिवशी मला काँग्रेससोबत जायची मला वेळ येईल त्या दिवशी मी माझं शिवसेना नावाचं दुकान बंद करून टाकेन. पण नाही, आपल्या बापाचं ऐकायचं नाही. आपल्या बापाच्या विचाराची आठवण ठेवायची नाही. बापाने केलं त्याच्या विरोधात जायचं. गेले काँग्रेसमध्ये सोनिया गांधीचे पाय चाटण्यासाठी. कोण गद्दार आहे? आपल्या वडिलांच्या विचाराशी बेईमानी करणारी, गद्दारी करणारी अवलाद म्हणजे उद्धव ठाकरे तुम्ही आहात ना. तुम्हाला इतरांना गद्दार म्हणण्याचा अधिकार काय? कोणी दिला तुम्हाला? ते त्याच्या एका मुलासाठी, त्या मुलाला चिल्लू पिल्लू कोण तो आदित्य, त्या आदित्यला मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांना, म्हणजे शिवसेना प्रमुखांसोबत जेवढ्या नेत्यांनी काम केलं त्या सगळ्या नेत्यांना उद्ध्वस्त करून टाकले उद्धवनी, सगळ्यांना. मग ते नवलकर असू देत, मनोहर जोशी असू देत, सुधीर जोशी असू देत, रामदास कदम असू देत, दिवाकर रावते असू देत, लीलाधर ढाके असू देत, गजानन कीर्तिकर असू देत, एकनाथ शिंदे असू देत. आपल्या मुलासाठी, मुलाच्या प्रेमासाठी तू शिवसेना संपवतोस. शिवसेना संपवून निघालास तू. अरे आम्हाला काय 40 आमदार 13 खासदारांना काय वेळ लागलाय? आणि मग गद्दा खोके कसले बोके होते. मग शेवटी मी सांगितलं, अरे एका आमदारांनी खोके घेतले हे सिद्ध करून दाखवलंस तर तुझ्या घरी मी भांडी घासीन, नाही तर माझ्या घरामध्ये तू भांडी घासाले उद्धव ठाकरे म्हणून. मग गप बसला हा खोके. मग थांबला. फक्त बदनामी. आता तेच चाललंय. आता मता घेण्यासाठी, आपले खासदार निवडून आणण्यासाठी, भाजपाला बदनाम करण्यासाठी, पंतप्रधानांना बदनाम करण्यासाठी त्या 370 कलमचे मेसेज पाठवले जातात सगळ्या ठिकाणी. अतिशय घाणेरडे मोबाईलवरती मेसेज पाठवले जात आहेत. म्हणजे इथं मुस्लिम समाजाला भडकवायचे, इथं आमच्या बुद्ध बांधवांना सांगायचं संविधान बदलणार. तुला काय स्वप्न पडलं काय? स्वप्न पडलं तुला? मी माझ्या बुद्ध बांधवांना सांगेन, मोदी साहेबांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या देशावरती उपकार आहेत. अरे बाबासाहेब आंबेडकर नसते तर रामदास कदम आमदार आणि मंत्री कधी झाला नसता. हे आमच्या अख्ख्या देशावरती त्यांचे उपकार आहेत बाबासाहेबांचे. आम्ही कधी नाही विसरू शकणार ते. बाबासाहेब आंबेडकरांना कोणी निवडणुकीत पाडला हो? बाबासाहेबांना अपमानित कोणी केला? याच काँग्रेसने अपमानित केला. बाबासाहेब सांगायचे, अरे बाबांनो, काँग्रेसच्या ह्या घरामध्ये जाऊ नका. काँग्रेसचं घर हे जळतं घर आहे, या घरामध्ये कोणी जाऊ नका, बाबासाहेब सांगायचे. आणि तुम्ही त्या काँग्रेसमध्ये जाऊन उद्धव ठाकरे आज आमच्या बौद्ध बांधवांना भडकवताय, सांगताय. तुम्हाला मी एक शब्द सांगतो, मी राजकारणामध्ये 55 वर्ष काढलेत. कधीच चंद्र सुगे असेपर्यंत कोणाच्या बापाची हिंमत नाही संविधान बदलण्याची, कुणाची हिंमत नाही. सांगा प्रत्येक बौद्धवाडीमध्ये जाऊन. हे हेतू पुरस्कार फक्त मतांची आपली पोळी भाजून घेण्यासाठी, राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हे सगळे कटकारस्थान उद्धव ठाकरेचे आहेत. हे उद्धव ठाकरेच्याच मेंदूतनं भाग येऊ शकतं, अन्य कोणाचं नाही. मला माहिती आहे, मी त्याची नसनस ओळखतो, नसनस त्याची ओळखतो. आणि माझ्या सगळ्या बांधवांना सांगेन, मी अधिक बोलणार नाही. तटकरे साहेब, तुमचं काम मी जवळनं पाहिलंय. होय, मी पाप केलेत. त्या गीतेला माझी नगरसेवक पडलेला अंधेरीमध्ये पडलेला नगरसेवकाला खासदारकीचं तिकीट देणारा मी आहे. बाळासाहेबांना सांगून मी पाप केलं आहे. मी बाळासाहेबांसोबत जमिनीवर बसलो खाली. सतीश प्रधानला दिल्ली तिकीट मी रद्द करून या गीतेला द्यायला लावली. मला साहेब म्हणतायत, रामदास तू काय करतोयस रे? पडलेल्या नगरसेवकाला तुम्हाला लोकसभेचे तिकीट द्यायला लावतोयस? म्हटलं साहेब, माझा विश्वास ठेवा, खासदार म्हणून गीतेला निवडून जबाबदारी माझी आहे, नाही तर मातोश्रीची पायंडी चढणार नाही म्हटलं मी. आणि ह्या माणसाला तिकीट घेतली तर आणली. पहिल्या 2 निवडणुकीचा गीतेचा सगळा खर्च मी केला बांधवांनो, मी केला. असा माणूस निघाला, आम्हाला स्वप्नात माहीत होतं तटकरे साहेब. व आमच्याकडनं झालं ना, तुम्हाला पाळली ना, मी पाळली.
जशी नातूंनी मला पाळली तसं मी तुम्हाला पाळली आहे ना. यांनी पण पाप केलेत, गीतेने आणि ह्या दोघांनी मिळून, तिघांनी, उद्धव आणि गीतेने हे यांनी पण पाप केलेत. मंजुरी दिले, केंद्र सरकारने टेंडर प्रोसेसची मंजुरी दिले. कालच्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये तटकरे साहेब त्याला मान्यता मिळाली त्याची इस्टिमेट करण्याची, त्यासाठी 15 कोटी रुपये दिले. आता आपल्याला जवळजवळ फक्त 5,000 कोटी लागणार आहे. तटकरे साहेब फक्त 5 कोटी लागणार आहे. आणि 5 कोटी तुमच्यासाठी काही नाही, मला माहिती आहे. 5,000 कोटी 5,000 कोटी. आता 5,000 कोटीचं तटकरेंचं काय, अजितदादा तटकरेंनी सांगावं आणि अजितदादांनी ऐकावं. अख्ख्या जगाला माहिती आहे तटकरे साहेबांना अजितदादा नाही म्हणू शकत नाही. किंवा मी आज दावेने आपलं सांगतोय, मी जबाबदारीने बोलतोय, उद्याची निवडणूक झाली की दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून तटकरे बसल्याशिवाय राहणार नाही हे देखील मी आपल्याला सांगतोय. मी कधी असा बोलत नाही, माझं आडनाव नोशी नाही, माझं आडनाव नातू नाही, मी ब्राह्मण नाही, तरी देखील मी सांगतो. तुम्हाला माहिती आहे कदम पहिल्यांदा ब्राह्मण, तुम्हाला माहिती आहे का? आमची तुम्हाला मी पुस्तक लिहिले तुम्हाला देईन, ब्राह्मणाचा कदम झालाय. आम्ही मूळचे ब्राह्मण आहोत पहिले, तुम्हाला माहिती नाही. आपण दोघे भाऊ, आपण दोघे भाऊ, तुझा इथे वाटून खाऊ, माझ्याला हात नको लावू, असं नाही होऊ द्यायचं आपण. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो 5,000 कोटी लागतील. ते 5,000 कोटी नातू साहेब तुम्ही आणि मी आपण दोघांनी यांची पाठ सोडायची नाही, आपण दोघांनी यांची पाठ सोडायची नाही. आणि 5,000 कोटी यांच्याकडे घेऊ. माझ्या कोकणातल्यामध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडीमध्ये कालव्यानं पाणी जाईल. आणि ज्या दिवशी प्रत्येक वाडीमध्ये कालव्यानं पाणी येईल त्या दिवशी माझा कोकण सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. होय, आणि होईल ते. आता काय अडचण नाही. मला एक सांगावं, हे 67 TMC पाणी आपल्याकडे जातं, ते बारामतीला असतं, विदर्भामध्ये असतं, खानदेशमध्ये असतं, मराठवाड्यामध्ये असतं. त्याला निधी मिळालं असतं ना. पण आणि भविष्यामध्ये मी कोल्हापूरचा साहेब पालकमंत्री होतो, 96 पालकमंत्री होतो कोल्हापूरचा. त्या भागातली मी एक बाग पाहिली. तिथे निवडणुकीला पुढारी एकमेकावरती बोलतात, पण निवडणूक संपली की सगळे आमदार एकत्र येतात आणि आपल्या भागाचा विकास कसा होईल, आपल्या भागाच्या विकासासाठी पैसा कसा मिळेल त्यानुसार प्रयत्न होतो. फक्त पश्चिम महाराष्ट्र नाही, मग विदर्भ, मराठवाडा, खानदेश सगळ्या भागातला, कोकण सोडून. कोकणामध्ये कायमचा सिंग असतो पुढाऱ्यांचा. आणि म्हणून माझ्या बांधवांवर एवढंच सांगेन, आपल्याला तटकरे साहेबांकडनं विकास करून घ्यायचा आहे. आणखी एक माझं शेवटचं काम आहे, 1-2 मिनिटांमध्ये बोलतो, की माझ्या कोकणामधला मुलगा बेरोजगार तरुण नोकरीसाठी, पोटासाठी, भाकरीसाठी, चाकरीसाठी सगळे ठाणा, पुन्हा मुंबईत आणि बाहेर जातात. साहेब इथं आम्हाला ते उद्योग मिळाले, त्या कोकणामध्ये लघु उद्योग मिळाले, त्या कोकणामध्ये उद्योग मिळाले, तर आमच्या इथल्या तरुणांना, आमच्या महिला भगिनींना हाताला काम मिळेल. एक प्रोजेक्ट आम्ही आणला आहे खेडमध्ये, माझ्या मुलाने आणला, योगेश दादांनी. पणन महामंडळाकडून 10 कोटी घेतलेत, कोल्ड स्टोरेज केलेत. खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण, गुहागर ह्या 5 तालुक्यामध्ये जितका भाजीपाला होईल तो जागेवरती जाऊन घेणार. तो सगळा भाजीपाला तिथे आणणार, दम करणार, चांगली पॅकिंग करणार, एक्सपोर्ट करणार. आणि त्या एक्सपोर्टमधून जो पैसा येईल तटकरे साहेब, तो जो गरीब शेतकरी आहे त्याला मोफत बियाणं, मोफत खत आणि देऊन जवळजवळ 2 वर्षामध्ये माझे 10,000 शेतकरी कसे सक्षम होतील. असा पहिला संबंध महाराष्ट्रातला पहिला प्रयोग योगेश कदम माझा मुलगा होता. असे उद्योग आपल्या या कोकणामध्ये आले तर माझ्या ह्या गरीब माझ्या माय भगिनींचा, मुलांचा, सगळ्यांच्या हाताला काम लागेल. आता कोका कोला मी आणला, कसा आणला? मी पर्यावरण मंत्री होतो, वाड्याला मग त्यांची कंपनी आहे, त्याला मी सगळ्या परमिशन दिल्या होत्या, ते माझ्याकडे आले. कदम साहब काम है, मुझे बोलिए. नहीं, हमें CM साहब को मिलना है. बोला क्या काम है? हमें कोका कोला लाना है, लेकिन 2015 साल से
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे को हम लोग मिल गए सुमारे साहब को 2015 साल से, लेकिन हमें परमिशन नहीं मिलती है। तिथे काय चाललं होतं, कायद्याने जा, कायद्याने जा, मिठाईचे खोके मागित होते त्यांनी सांगितलं आमच्याकडे सिस्टम नाही, ते आम्ही करू शकत नाही। 6 वर्ष कोका कोलाला परमिशन दिली नाही उद्धव ठाकरेच्या शासनाने, उद्योगमंत्र्यांनी 6 वर्ष माझ्याकडे आले। मी लगेच मुख्यमंत्र्यांनी तडकरसाहेब घेऊन गेलो, मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्र्यांना बोलून घेतलं, आमची मिटिंग झाली आणि मला अभिमान येतो की गेल्या 1.5 वर्षामध्ये गुहागरमध्ये देखील परिवर्तन झालेलं आहे। त्याच्यामुळे महायुतीचे उमेदवार म्हणून या मतदारसंघात देखील फार मोठं मताधिक्य तुम्हाला मिळेल ही पालकमंत्री या नात्यानं मला 100% खात्री आहे। आणि त्याच्यामध्ये आज आनंदाची अजून एक गोष्ट घडलेली आहे, ती म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली बळीराज सेनाजी कुणबी समाजासाठी काम करते, महाराष्ट्र कुणबी एकीकरण समितीची काम करते, त्याच्यामध्ये कुणबी समाजोन्नती संघ आहे आणि कुणबी समाजाच्या 12 संघटना आहेत। त्यांनी कालच रात्री अशोक वालम यांच्या नेतृत्वाखाली साहेब तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे। त्याच्यामुळं आज पालघर असेल, ठाणा असेल, रायगड जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्हा असेल, त्या संपूर्ण 3 जिल्ह्यामधला कुणबी समाज जो या संघटनांमध्ये काम करतो ते देखील आजपासून तुमच्या सोबत आहे। त्याच्यामुळे तुमचा विजय हा अतिशय सुखकर झाला आणि आजच्या या सगळ्या पाठिंब्यामुळे तुमचं मताधिक्य देखील वाढलेलं आहे। तर केंद्र सरकारने केलेली जी कामं आहेत, नरेंद्र मोदी साहेबांनी केलेली जी कामं आहेत, त्या कामामुळे आपला विजय निश्चित आहे। परंतु रामदास कदम साहेबांनी जे सांगितलं की आज खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर जो बॅकलॉग आहे केंद्र सरकारच्या निधीचा तो देखील आपल्या नेतृत्वाखाली भरून निघेल ही देखील खात्री आम्हाला आहे। परंतु आपल्या समोरचे जे उमेदवार आहेत त्यांचं खरं तर नाव घ्यायचं तर साहेब विसरलेच सगळे, की त्यांचे नाव पण घ्यायची आवश्यकता नाही। ते साहेब त्यांचा एक पॅटर्न आहे, निवडून जायचं 5 वर्षांनी यायचं, तो तुम्ही बंद केला। आता पुन्हा एकदा शरद पवार साहेबांना शिव्या घालून, उद्धव ठाकरे साहेबांना शिव्या घालून पुन्हा एकदा तिकीट मिळालं म्हणून ते तुमच्यासमोर उभे आहेत। परंतु मी आपल्याला शब्द देतो की रामदासबाईंच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण मतदारसंघ जो तुमच्या भागामध्ये येतो तो फार मोठं मताधिक्य तुम्हाला देईल आणि पुन्हा एकदा लोकसभेमध्ये साहेब आपल्याला पाठवेल। कारण लोकांना साहेब विकास कामं पाहिजे। आज आम्ही ज्या रस्त्यावरनं आलो, नॅशनल हायवे असेल किंवा गुहागरमध्ये चालवलेली विकास कामं असतील, तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी कोका कोलासारखा मोठा प्रकल्प असेल, त्या सगळ्या गोष्टी केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून होत आहेत। पण हे सगळं करत असताना मला आपल्याला एक विनंती करायची की शेवटच्या टप्प्यामध्ये आदनगीतेचे शस्त्र बाहेर काढतात ते म्हणजे समाजाचे, आणि समाजाच्या नावावर मला मतदान करा, मी तुमच्या समाजाचा, कुणबी समाजाचा पुन्हा एकदा उद्धार करेन, अशा पद्धतीच्या आडाभागा शपथा घेतात आणि मुंबईला निघून जातात। पण परवाचा एक किस्सा घडलेला मी मुंबईचा आपल्याला सांगतो की तडकरे साहेब आपण कुणबी समाजोन्नती संघाच्या कार्यालयामध्ये गेला, मला तिथल्या सगळ्या कुणबी बांधवांनी फोन करून सांगितलं की कुणबी समाजाचे नसताना देखील कुणबी समाजाचा आशीर्वाद मिळण्यासाठी आमच्या कार्यालयामध्ये कोण आलं तर सुनील तटकरे साहेब आले आणि कुणबी समाजोन्नती संघाला मिळालेले 5 कोटी रुपये वसतिगृहासाठी खर्च करू नये म्हणून टोकाला जाऊन विरोध कोणी केला तर आनंद गीतेंनी केला। 5 कोटी रुपये कुणी मिळवून दिले तर सुनील तटकरे साहेबांनी मिळवून दिले। त्याच्यानंतरचे 7 कोटी कुणी दिले तर ते एकनाथ शिंदे साहेबांनी दिले। आणि आज मला असं वाटतं की या कोकणातल्या कुणबी समाजाच्या मुलांना जर मुंबईमध्ये शिकायचं असेल तर स्वतःचं घर म्हणून कुणबी समाजाचं एक वसतिगृह देण्याचं काम महायुती सरकारच्या माध्यमातून झालं। त्याच्यामध्ये देखील सिंहाचा वाटा हा सुनील तटकरे साहेबांचा आहे। आणि म्हणून साहेब तुम्ही गेल्यानंतर त्यांनी मला फोन करून सांगितलं की आमचं भाग्य आहे की कुणबी समाजाचे नसताना देखील तटकरे साहेब आमच्याकडे आले, आमच्या समाजाचा आशीर्वाद पाहिजे, समाज सगळा माझ्यासोबत राहिला पाहिजे, तालुक्याच्या ठिकाणी कुणबी भवन आम्ही नक्की बांधू, त्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे असं आम्हाला आश्वासन देऊन गेले। पण दुर्दैवानं ज्या कुणबी समाजानं 5-5, 6-6 वेळा आनंद गीतेंचं समर्थन केलं ते कुणबी समाजाचे नेते म्हणून कधी आम्हाला भेटायला आले नाही। उलट हे वसतिगृह कसं होणार नाही, या वसतिगृहामध्ये कुणबी समाजाची मुलं कशी येणार नाही, यासाठी त्या कुणबी समाजोन्नती संघाचं अकाउंट देखील सील करण्याचं काम आनंद गीते साहेबांनी केलं, हे त्यांचं कर्तृत्व आहे। आणि ते सील कशासाठी ठेवलं होतं तर पैसे माझ्याकडनं खर्च झाले पाहिजे, कुणबी समाज बांधवांनी माझ्याकडे आलं पाहिजे, किती पैसे खर्च करायला ते गीतेनं विचारलं पाहिजे आणि त्याच्यानंतर पैसे खर्च झाले पाहिजे, ही आनंद गीतेंची भूमिका होती। पण अजितदादा असतील
अजितदादा त्यावेळी अर्थमंत्री होते, तडकरे साहेबांनी पाठपुरावा केला होता. जे बंद झालेलं अकाउंट उघडण्याचं काम देखील अजितदादांच्या नेतृत्वाखाली झालं आणि म्हणूनच आज 12 कोटी रुपयाचं देशातलं पहिलं कुणबी समाजासाठीचं मुलांसाठीचं वसतिगृह आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मुलुंडला आता उभं आहे. आणि म्हणून या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आनंद गीते साहेब परवा मुंबईला कुणबी समाजाच्या सगळ्या बांधवांना भेटले. सर, कुणबी समाजाच्या सगळ्या नेत्यांनी एकच प्रश्न विचारला की तुम्ही 7 वेळा 9 वेळा निवडणूक लढली, त्याच्यातले काही वर्ष तुम्ही केंद्रामध्ये मंत्री होता. या केंद्रामध्ये मंत्री असताना कुणबी समाजासाठी तुम्ही नक्की काय केलं एवढं फक्त आम्हाला सांगा, आम्ही 1 गठ्ठा मतदान तुम्हाला करायला तयार आहोत. गीते साहेब भाषणाला उभे राहिले आणि त्यांनी भाषणामध्ये असं सांगितलं, दुर्दैवानं असेल आजपर्यंत मी काही करू शकलो नाही, पण याच्यानंतर जर तुम्ही मला पुन्हा निवडून दिलं तर या कुणबी समाजाच्या उन्नतीसाठी माझ्याकडनं प्रयत्न केले जातील. आणि किती वर्षानंतर? 45 वर्षानंतर 9 निवडणुका लढल्यानंतर उमेदवार असं सांगतायत जे कुणबी समाजाचे आहेत की आजपर्यंत मी कुणबी समाजासाठी काय करू शकलो नाही, पण आता मला जर पुन्हा संधी दिली तर मी कुणबी समाजासाठी काहीतरी करणार आहे. आज तटकरे साहेबांनी कुणबी समाजासाठी केलेला आहे, वसतिगृह बांधलेला आहे, मी त्याचा साक्षीदार आहे. मी ज्यावेळी उद्योग मंत्री झालो तटकरे साहेबांनी मला बंगल्यावर येऊन सांगितलं, उदय बाकी काही नाही केलंस तरी चालेल, पण माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये कुणबी भवन झालं पाहिजे, म्हणून MIDCची जागा मला दिली पाहिजे. आणि त्याच्यासाठी इथे कधी मला फोन केला नव्हता, पण अधिकारवाणीने तटकरे साहेब माझ्याशी भांडले आणि 8 दिवसामध्ये त्या कुणबी भवनासाठी जागा आम्ही तटकरे साहेबांना ताबडतोब दिली. मग का आजपर्यंत कुणबी भवनं झाली नाही? आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो आणि उदाहरण देखील देतो. भाई, आज आपण व्यासपीठावर आहात, योगेशजी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतायत. परवा तर त्यांनी मला अजून एक सुखद धक्का दिला. मी दापोलीसाठी देखील कुणबी भवनाला जागा देणार होतो. आमदार भाई त्यांनी मला सांगितलं की उदय मला जागा द्यायची आवश्यकता नाही, मी भाईंशी चर्चा केलेली आहे, मी तटकरे साहेबांशी चर्चा केलेली आहे, मी काय करायचं ते करेन, पण पुढच्या 3 महिन्यामध्ये कुणबी भवनासाठी जागा वैयक्तिक मला घ्यावी लागली तरी चालेल, पण ती मी कुणबी समाजाला घेऊन देणार आहे. ही दानत असावी लागते. ज्यांनी तुमच्या खिशामध्ये हात घातला, तुम्हाला लुटलं समाजाच्या नावावर, अशा व्यक्तीच्या मागे राहायचं की तटकरे साहेबांनी तुमच्यासाठी योगदान देऊन वसतिगृह बांधलं, तुमच्यासाठी योगदान देऊन प्रत्येक तालुक्यामध्ये कुणबी भवन बांधण्याचा संकल्प केला आहे, अशा व्यक्तीबरोबर राहायचं, हा निर्णय आपण घ्यायचा आहे. आणि भाई, मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज शब्द देतो, आचारसंहिता 4 तारखेला संपेल. या 4 तारखेला आचारसंहिता संपल्यानंतर महायुतीच्या कुठच्याही पदाधिकाऱ्याने या विकासासाठी जर मला पत्र दिलं, गुहागर तालुक्याच्या जेवढे पैसे लागतील तेवढे या तालुक्याला आणि विधानसभा मतदारसंघाला DPC मधनं मंजूर करून देण्याची जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी स्वीकारतो. पुन्हा एकदा उशीर झाला त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीत माननीय सुनील तटकरे साहेबांना घड्याळासमोरचं बटन दाबून आपण फार मोठं मताधिक्य मिळवून द्यावं एवढीच हात जोडून विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.